नारळी पौर्णिमा म्हटलं की प्रत्येकाच्या घरात आवर्जून केला जाणारा हा पदार्थ. ओल्या नारळाचा रसरशीत नारळी भात कसा बनवायचा? सर्वात सोपी पद्धत वापरून आज आपण हा नारळी भात तयार करणार आहोत. जास्त भांड्यांचा पसारा न करता किंवा अगदी मोजक्या साहित्यामध्ये आज आपण हा भात तयार करणार आहोत. तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला नारळी भात तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तर इथे मी अर्धा कप कोलम तांदूळ यासाठी वापरलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी छान असा भिजत ठेवायचा आहे. आता तांदूळ छान भिजल्यानंतर इथे आपल्याला एका कुकरमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत. सुरुवातीला इथे मी थोडीशी दालचिनी घातलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 लवंगा आपण यामध्ये घातलेल्या आहेत आणि एक तमालपत्र आपण यामध्ये घातलेलं आहे. आता तुपामध्ये इथे आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत. 1-2 मिनिटांपर्यंत फक्त आपल्याला हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं परतल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यामधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा आहे. आता हा तांदूळ सुद्धा इथे आपण 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असा परतून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता यानंतर अर्धा कप तांदूळसाठी इथे मी 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर भात हा मोकळा होणार नाही. आता चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. आता यानंतर अगदी थोडासा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालून इथे आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर कुकरला टोपण लावून कुकरला इथे आपल्याला 2 शिट्टी देऊन घ्यायच्या आहेत. जर तुम्ही रेग्युलर भात करण्यासाठी कुकरला 3 शिट्टी देत असाल तर इथे आपल्याला 2 शिट्टी द्यायच्या आहेत, जेणेकरून भात जो आहे तो खूप जास्त चिकट होणार नाही आणि शिट्टी कमी दिल्यामुळे भात थोडासा मोकळा होण्यास मदत होते. तर पाहू शकता इथे आपला हा भात छान असा तयार झालेला आहे. तर इथे कुकरच्या 2 शिट्टीमध्ये भात देखील चांगला शिजलेला आहे. आपण हा एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. आता गूळ इथे आपल्याला थोडासा विरघळवून घ्यायचा आहे. या पद्धतीने मिक्स करत असताना हा गूळ थोडासा वितळल्यानंतर या स्टेजला इथे आपल्याला 1 कप किसून घेतलेला ओल्या खोबऱ्याचा किस इथं आपण यामध्ये घातलेला आहे. इथे तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. आता हे गुळामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ जो आहे तो यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आता 2 ते 3 मिनिटांनंतर हा जो गूळ आहे तो संपूर्णपणे विरघळला जाईल. आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे. आता इथे आपल्याला यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत. इथे मी 6 ते 7 काजू यावरती घालून घेतलेले आहेत. आता काजू घालून घेतल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो संपूर्ण भात आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता भात घातल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा नारळी भात करताना हा चिकट होतो किंवा मोकळा लुसलुशीत असा तयार होत नाही. यासाठी नारळी भात तयार करताना शक्यतो आपल्याला कोलम किंवा बासमती तांदळाचा वापर करायचा आहे आणि पाण्याचे प्रमाण इथे आपल्याला अचूक प्रमाणात ठेवून या पद्धतीने हा नारळी भात तयार करून घ्यायचा आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपण थोडासा खायचा रंग घालून घेतलेला आहे.
इथे हा खायचा रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. इथे मी थोडासा पिवळा आणि हिरवा कलर यामध्ये घातलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर हा जो भात आहे तो छान असा शिजलेला असेल. तर पाहू शकता मस्त असा रसरशीत ओल्या नारळाचा भात इथे तयार झालेला आहे. आता सुरुवातीला इथे आपण जो कलर घातलेला आहे तो थोडासा मिक्स करून घेणार आहोत. आता हा गरम गरम नारळी भात इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाचा हा भात नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. थँक्यू.